नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्या सगळ्यांना टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जर आपण निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ वृद्ध योजनेचे लाभार्थी असाल, विधवा महिला असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. जुलैचा हप्ता जमा का होत नाही, नेमकी काय अडचण आलेली आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर हा हप्ता आता नेमका कधी जमा होणार हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, जुलैचा हप्ता कधी मिळणार, तर या अनुषंगाने मला माहित आहे की आपण सगळेजण चिंतातूर झालेले. विशेष म्हणजे विधवा महिला भगिनींचे सुद्धा खूप सारे कॉमेंट्स आणि फोन येत आहेत आणि त्या पण विचारत आहेत की सर पैसे कधी जमा होणार. त्याचबरोबर जे श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत ते सुद्धा विचारत आहे आणि निराधार योजनेचे लाभार्थी सुद्धा चिंतातूर झालेले आहे. काय झालेलं आहे मित्रांनो की 13 ऑगस्टला डीबीटी पोर्टलवर एक मेसेज आलेला होता आणि त्यानुसार लाभार्थ्यांचे लाभ वितरणाची कार्यवाही 13 ऑगस्टला 10 वाजेपासून सुरू झालेली होती आणि 14 ऑगस्टला 10 वाजेपर्यंत एक काम पूर्णपणे संपणार होतं असा मेसेज होता. आणि त्यानुसार जर 14ला हे काम जर संपलं असतं तर निश्चितच लाभार्थ्यांच्या खात्यावर दुपारनंतर पैसे जमा झाले असते असंही डीबीटीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं होतं. परंतु मित्रांनो, झालं काय की 14 तारखेला पण मी पूर्णपणे अपडेट चेक केलं तर 14ला पण तो मेसेज गेलेला नव्हता आणि आज 15 ऑगस्ट म्हणजे आज कोणत्याही हालतीमध्ये म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला पाहिजे होते, परंतु या संदर्भातील कोणताही क्ल्यू अजून मिळालेला नाही. कारण मित्रांनो, आता नुकतंच मी जे काही पोर्टल चेक केलं तर त्याच्यावरचं जे काही नोटीस आहे ते अजूनपर्यंत गेलेलं नाही. त्यामुळे प्रोसेसिंगची कार्यवाही सध्या सुरू आहे, म्हणजे कार्यवाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ही अडचण येत आहे असंही डीबीटीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता नेमकं झालेलं आहे काय, कशामुळे पैसे अडकलेले आहे काय येत नाही. कारण तालुका स्तरावरून ज्या काही लिस्ट आलेल्या आहे तर त्या लिस्टमध्ये अनेक सारे प्रॉब्लेम्स आलेले आहे. बरेच जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचं आधार अपडेट नाही, त्याचबरोबर अनेकांनी नावात बदल केलेले असल्यामुळे त्यामुळे सुद्धा हप्ता वितरणामध्ये अडचण येत आहेत आणि तहसीलकडून जे काही अपडेट लिस्ट आलेले आहे तर त्या व्हेरीफाय करताना डीबीटी कर्मचाऱ्यांना अडचण येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्याचबरोबर जे काही पोर्टल आहे ते सुद्धा नवीन आहे, ट्रान्सफर करताना अडचण येत आहे आणि त्यामुळे हे काम जे काही फास्टपणे व्हायला पाहिजे होतं तर ते झालेलं नाही. आणि मित्रांनो, आपल्याला माहित आहे की दिव्यांग बांधवांचा जो काही ऑगस्टचा हप्ता आहे तर तो सुद्धा जमा होत असताना असेच अनेक साऱ्या अडचणी आलेल्या होत्या. 4-5 दिवसापासून या वेबसाईटवर जे काही मेसेज टाकण्यात आलेला होता तर तो 4-5 दिवस झाले तरी पण हटला नव्हता. शेवटी नंतरच्या काळामध्ये तो हटला आणि दिव्यांग बांधवांच्या खात्यावर त्यांचा हप्ता जमा झाला. तर मित्रांनो, आता डीबीटी कर्मचाऱ्यांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की आज स्वातंत्र्य दिन आहे आणि काम सुद्धा पूर्ण झालेलं नसल्यामुळे आजही पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकणार नाही. परंतु सोमवार आणि मंगळवार म्हणजे साधारणतः 17 आणि 18 ऑगस्टला महाराष्ट्रातील संपूर्ण निराधार बांधव, श्रावणबाळ वृद्ध योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला या सगळ्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही जुलैचा हप्ता आहे तर तो जमा केला जाणार आहे. या अगोदर अशी माहिती होती की जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होतील, परंतु अजूनपर्यंत या संदर्भात डीबीटीचे जे काही कर्मचारी आहे तर ते स्पष्ट बोलताना दिसत नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे की एकच हप्ता जमा होऊ शकतो. तर मित्रांनो, आता बघूया आपण की सोमवारी आणि मंगळवारी या 2 दिवसामध्ये आपल्या खात्यावर निश्चितपणे पैसे जमा केले जाणार आहे. तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आहे.
त्यामुळे आता चिंता करू नका, होऊ शकतोय, वेळ लागू शकतोय आणि एक स्वातंत्र्य दिन आहे, त्यानंतर शनिवार रविवार आहे, त्यामुळे या 2 दिवसामुळे अजून एक अडचण आलेली आहे आणि त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण आपण या योजनेचं ट्रॅकिंग म्हणजे योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत आपण पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि जी काही अपडेट माहिती मिळेल ती आपल्यासोबत शेअर केलं जाईल. धन्यवाद मित्रांनो.